आपण पाहताय माय मराठी न्यूज। अखेर विहिरीतून कारसह पती पत्नीला काढले बाहेर। 3 घंट्याच्या अथक प्रयत्नानंतर कार काढली बाहेर। वडनेर भुलजी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या विहिरीत पडली होती कार। तेलंगणाहून लग्न समारंभासाठी जळगाव खान्देश येथे जाणाऱ्या पती पत्नीचा कारसह विहिरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। कालपासून दोघे जण बेपत्ता झाले होते। शोधाशोध केल्यानंतर मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 ला लागून वडनेर भुलजी गावाजवळ असलेल्या एका विहिरीत ही कार आढळून आली आहे। राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेच्या ताब्यात ही विहीर असून त्यांनी ही विहीर बुजवली नसल्याने 2 जणांचे जीव गेले असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या विहिरीत हे 2 जणांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे। काल सकाळी मला जवळपास 8 वाजता ॲक्सिस बँकेच्या कॅशियर जयश्री खाडे यांचा फोन आला की माझी बालमैत्रीण नम्रता ही तेलंगणाहून निघाली 7 वाजताच्या जवळपास बाळापूरच्या टोल नाक्याहून पास झाली आणि तिचं शेवटचं लोकेशन हे वडनेर भुलजी दाखवत आहे आणि वडनेर भुलजीच्या नंतर तिचा मोबाईल स्विच ऑफ आहे आणि तिचे जे मिस्टर आहेत पदमसिंह पाटील राजपूत यांचा पण मोबाईल स्विच ऑफ आहे। त्यामुळे तुम्ही वडनेरच्या आसपास त्या गाडीचा शोध घ्यावा। आम्ही आणि गावकऱ्यांनी जवळपास 25 ते 30 तास शोध घेतला परंतु गाडी सापडली नाही। नंतर वडनेरच्या उड्डाणपुलाच्या बाजूला जो विहीर आहे नॅशनल हायवेच्या बाजूनं त्या नॅशनल हायवेपासून जवळपास 50 फुटावरच ती विहीर आहे। नॅशनल हायवेनं ती विहीर अधिग्रहित केलेली आहे परंतु ती बुजवली नाही। त्याच्यामध्ये ती गाडी जाऊन पडली। तरी नॅशनल हायवेवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा गावकऱ्यांची ही आमची गावकऱ्यांची आणि त्यांच्याही नातेवाईकांची मागणी आहे।